नमस्कार शेतकरी मित्रांनो, महाराष्ट्रामध्ये गेल्या काही दिवस खूप मोठ्या प्रमाणात पाऊस झाला। त्या पावसामुळे कांदा पिकावरती याचा प्रादुर्भाव असा झाला की कांदा पिकामध्ये बुरशीजन्य रोगांचा प्रादुर्भाव वाढला। त्याच्यासोबत रूट डेव्हलपमेंट आहे ती मंदावली, पूर्ण स्टॉप झाली। त्याच्यामुळे कांद्याच्या ज्या पाती आहे त्या पाती पडायला लागल्या, कांद्यामध्ये वाढ होणं थांबलं। मग अशा वेळी शेतकरी सल्फर आणि ह्युमिकचा वापर तिथं करतात। तर त्याच्याऐवजी मी तुम्हाला एक जबरदस्त डोस सांगतोय, हे ऍप्लिकेशन तुम्हाला पाठ पाण्यानं किंवा ड्रिप ऍप्लिकेशन द्यायचं आहे। या ऍप्लिकेशन मध्ये बुरशीनाशकाचा वापर करताना 80% WDG सल्फर तुम्हाला कुठल्याही कंपनीचं 500 ग्रॅम प्रति एकर किंवा मार्केटमधलं कार्बेंडाझिम 50% WP फॉर्म्युलेशन मधलं बुरशीनाशक म्हणजे 22 टीन 500 ग्रॅम प्रति एकर या हिशोबाने वापरायचंय। आणि त्याच्यासोबत रूट डेव्हलपमेंट आणि पिकाचं संपूर्ण पोषण झालं पाहिजे, याच्यासाठी ॲग्रीफाय कंपनीचं मास्टर किट 7 in 1 7 प्रोडक्टचं असलेलं एकत्र कॉम्बिनेशन याचा वापर इथं तुम्हाला करायचा आहे। हे 1250 ग्रॅमचा जो डोस येतो, याच्यामध्ये ह्युमिक ऍसिड जी मुळांची वाढ तिथं होते 400 ग्रॅम, अॅमिनो ऍसिड पिकाच्या पोषणासाठी 200 ग्रॅम, फुलविक ऍसिड पावडर फॉर्म मध्ये 200 ग्रॅम, सीविड एक्स्ट्रॅक्ट जे पिकाची वाढ करण्यासाठी आपल्याला तिथं मदत करतं 200 ग्रॅम, ऑर्गॅनिक कार्बन 200 ग्रॅम आणि प्रोटीन्स आणि एन्झाईम्स याच्यामध्ये 50 ग्रॅम असा 1250 ग्रॅमचा एकरी हा डोस जो आहे हा आपल्याला पाठ पाण्यानं द्यायचा आहे किंवा ड्रिप ऍप्लिकेशन कुठल्याही बुरशीनाशकासोबत द्यायचा आहे। जर इथं 22 टीन आपण वापरलं तर पिकाच्या अवस्थेनुसार, जर पिकाची मांड बनण्याच्या अवस्थेमध्ये असेल तर फॉस्फरस असणारं कुठलंही मार्केटमधलं लिक्विड तुम्हाला घ्यायचं आहे। लिक्विड जी ग्रेड येते जशी की 05234 06020 अशा ग्रेडचा वापर करू शकता। जर आपलं पीक फुगवणीच्या अवस्थेमध्ये असेल तर 05234 0050 04247 04847 045 अशा ग्रेडचा वापर तुम्ही इथं करू शकता। या तिघांचं कॉम्बिनेशन दिल्यानंतर आपल्या पिकाला याचा खूप मोठ्या प्रमाणात फायदा होणार आहे। स्टे ट्यून।